मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे आता जिथं सीतामैया वनवासाला आली होती त्यावेळेस जेवण बनवत होती म्हणजे मोठं चालू करून दिली मला तर मी इथंच आंघोळ करतोय चला त्यातनं एक जरा निघतोय आणि ते हनुमानाच्या अंगावर पडून खाली येतोय त्याला हनुमान दारा असं म्हटलं जाते आणि ह्याचं खोकला लय लागलाय आणि तर गोळ्या बिया डॉक्टरकडे जाऊन आलोय गोळ्या औषध पण दिलंय प्रभू श्रीरामांना गोदावरी नदी गुप्तरित्या नाशिकमधनं गुप्तरित्या भेटण्यासाठी इथं आलेली त्यामुळे इथं गुप्त गोदावरी म्हणून ठिकाणाला नाव आहे तिथनं आमाच्याच मनात होतं की ह्याच्याकडून परिक्रमा मारून घ्यायची मंदिर मला सापडा नाही मी चालतोय सापडा नाही आणि पार पूर्ण 5 किलोमीटरचा रावणा व्हायला आता तिथं इकडच्या साईडला सापडलं मंदिर महाराष्ट्रात कुठले तुम्हाला पाहूनच मी वागलं नाशिकचे वय झाली का आंघोळी मग कुंभमेळ्यात अयोध्या रामबीम पाहिला का नाही काशी आता माघारी निघाला काय ह्याचं स्क्रीन गार्ड टाकलेलं तर फायदा लेन्सला लेन्स ही फुटलंय तुम्हाला दाखवतो काढतो तेव्हा आजचे व्हिडिओ सगळे गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता 6:15 वाजल्यात उठलोय मी आता टेंट वगैरे अगोदर वॉशरूमला वगैरे जाऊन येतो आणि आंघोळीची पण सोय येतात तो आंघोळ करू आणि मग टेंटावरून निघू येत ना 6:15 वाजल्यात आता चला बाहेर निघतो मित्रांनो तर फ्रेश वगैरे झालं वॉशरूमला वगैरे जाऊन आलं तर वॉशरूम वगैरे इथं चांगलं नीट क्लीन होतं पण इथल्या माणसांना एक आहे की थुकायची लय सवय आहे किती क्लीन असलं तर इथे थुकून बसतात गुटखं खाणारी जास्त आहे तिथे त्यामुळं तर चला आता थंबनेल बनवतो कालच्या व्हिडिओला आणि व्हिडिओ कालच अपलोड केला आहे 1:30 वाजल्या मला झोपायला झोप तशी चांगली लागली सुरुवातीला गाय लागत होतं आणि एकदा सेट झालं स्लिपिंग बॅगमध्ये की गाय लागायचं बंद झालं आता आंघोळीचा काही सीन करावं का नाही मला बघूया मित्रांनो तर फायनली पार 8 वाजता सूर्य उगवला आता म्हणजे सूर्याचं ऊन यायला लागले तर आता टेंट वगैरे आवळतो इथं आहे आंघोळीची सोय पहिलं सगळं आवळतो मग आंघोळ करतो कारण जे बॅग बिग सगळ्या बांधून घेतो एकच बॅग आहे त्यात कपडे असतात ती वयची तेवढी ठेवतो म्हणजे कसं निघायला लगेच बरं पडतं टेंट परत आंघोळ केल्या आवळायचा हे करण्यापेक्षा टेंट आवळतो अगोदर तुम्हाला दाखवतो फास्ट मोशनमध्ये हर महादेव मित्रांनो तर बरेच जणांचा प्रश्न असतो की पंपावर राहिल्यावर आंघोळ कसं करतो मोस्टली तिथं टॉयलेट बाथरूम असतं जिथं क्लीन नसतं तिथं मी करत नाही मी दुसरीकडेच करतो आणि काही पंपाचे ओनर चांगले असतात ते डायरेक्ट मोटर चालू करून देतात आता इथं पाहू शकताय इथं मोटर चालू करून दिली मला तर मी इथंच आंघोळ करतोय चला टाईम लॅप्सवर दाखवतो माझी बॉडी एवढी नाही तर तुम्हाला दाखवलं असतं कसे आंघोळ करतो मी ते टाईम लॅप्समध्ये दाखवतोय तर मित्रांनो अशा प्रकारे पेट्रोल पंपावर आंघोळ करायला लागते तर तुम्हाला आता निघतोय इथं सगळं आंघोळ वगैरे केली रेडी झालंय फक्त काय केलं बूट नाही घालत आज बूट घातलं तिथं इथंच जायचं 7-8 किलोमीटर सारखं काढ घाल करण्यापेक्षा आज स्लीपर घातली रायडिंग गिअर स्लीपर घातली तर चला बूट तशीच अडकून ठेवतो कारण बुटाने सारखं काढ घाल लागतंय इथं निघतो पेट्रोल पंपावरून तब्येत खराब झाली जरा ते घसा जाब झाला का तर सर्दी पण झाली बघूया डॉक्टरकडे जाऊया चला मित्रांनो तर UP मध्ये पेट्रोल स्वस्त आहे 95 रुपये 60 पैसे गाडी पेट्रोल ओढती असं मला वाटतंय काल 500चं पेट्रोलमध्ये 150 किलोमीटर होतं 490 मध्ये 5 लिटर आलं 250 किलोमीटर जायचं
मित्रांनो, तर हनुमानधारा हे MP मध्ये आहे, चित्रकूट हे UP मध्ये आहे. तर इथं पाहू शकता ही UP आणि MP ची बॉर्डर आहे. आपण UPतनं MP चाललोय हनुमानधारासाठी. चलो आता शिकतो. मित्रांनो, तर हनुमानधाराला आलोय. तर चालत जायचं वरती, तिकडं वरती दिसतंय. केबलनी पण जाऊ शकतोय, पण आपण चालत जाऊया. 1000 सीडी म्हणतात, तर बघूया कसं 1000 सीडी चढून जाता येते आपल्याला. तर पोचलोय. गाडी इथं पार्किंगला लावली. अगोदर नाश्ता करतो काहीतरी आणि मग जातो. इथं समोसे आणि शेव लई दिली त्याने. थोडी दे म्हणलं तर त्याने एवढी दिली. आता मी एवढं खायचो का? चला एवढं खाऊन 560 सीडी आहेत फक्त. 15-20 मिनिटात जाऊन 15-20 मिनिटात माघारी. मग दुसऱ्या मित्रांनो, तर पहिले पायरी चढतोय. जय श्रीराम, बजरंगबली की जय. तर 556 पायऱ्या आहेत, 560 आरामात. तुमच्या भावासाठी काहीच नाही. ओके चला. मित्रांनो, तो मंदिर दिसतंय आता. तिथं जायचं होती. रोपवे पण आहे. 150 रुपये बोथ साईड. 150 200 रुपये. ठीक आहे, रोपवेने जायची गरज नाही. 560 पायऱ्या थोड्याच आहेत. चलो. रोपवे पण आहे, पाहू शकताय. रोपवेने लोक चाललेत. एवढं काही स्टिप नाही आहे. आपल्या इथला जेजुरीचा जो नवीन गड आहे त्याच्यापेक्षा कमी. जुन्या गडावर टप वाटतं आणि हे नाही एवढं. अजून 2 वळण आहेत फक्त. चाललंय कंटेंट होतं आता डायरेक्ट. मित्रांनो, तर फायनली वरती पोचलोय. बिना कुठेही होल्ड न घेता पोचलोय डायरेक्ट खालनं. आणि इथली एक गोष्ट मला चांगली वाटली की सीडीला त्यांनी नंबर दिलाय. 560 शिडी म्हणतात, तर प्रत्येक स्टेपला नंबर दिलेला आहे. ते आता पुसाट झालाय, त्यामुळं आपण किती अंतर राहिलं ते कळतंय. 523 शिडी होई मी आता. तर चलो चलते. मेन गेट मधून अशी छोटीशी एंट्री आणि प्रत्येक ठिकाणी राम 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 लिहिलेलं. चलो ओके. पाहू शकताय, दर्शन करून घ्या. हनुमानधारा. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आता आहे चित्रकूटमधील हनुमानधारा येथे. तर हनुमानधारा एक नंबर मंदिर आहे. बेसिकली डोंगरातनं एक झरा निघतोय आणि ते हनुमानाच्या अंगावर पडून खाली येतोय. त्याला हनुमानधारा असं म्हटलं जाते. आणि ह्याचं हिस्ट्री पाहिलं गेली तर ज्यावेळेस हनुमान लंका जाळून आले होते त्यावेळेस त्यांच्या शिफ्टीला जी आग लागली होती त्यांनी त्यांना विजत नव्हती आणि ती लई ही होत होते. त्यांना वेदना होत होत्या. त्या वेदना नष्ट करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी इथं ह्या डोंगरावर एक बाण मारून झरा तयार केला होता. तेव्हा म्हणजे धारा तयार केली होती. त्या धारेत त्यांनी त्यांच्या शिफ्टीला जी आग लावली होती ती शांत केली होती आणि त्यांना आराम भेटला होता. तर ते ठिकाण म्हणजे हनुमानधारा आहे. तर तिथं आलेलो आहे मी. अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि खूप भारी वाटतंय. आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढण्यास मनाई आहे. तर तुमचा भाऊ हनुमानधाराला पण पोचलाय. तुम्हाला काय नाही करायचं, फक्त तुमच्या भावाला फॉलो करायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम किंवा बजरंगबली की जय किंवा हर हर महादेव लिहू शकता तुम्ही. तर चला बाय बाय. तर लय चालत आलो मी मित्रांनो. तर सीतामाताची रसोई पाहिला चाललोय तिकडं आणि इथं लय गर्दी झाली. इथनं वरती ते हनुमानधारापर्यंत सीडी मोठ्या होत्या, चवड्या. आता इथनं लय पातळ झाल्यात. येणार बी त्यावर जाणार बी त्यावर सगळी गर्दी झाली. हां ओके मित्रांनो. तर इथं होतं ना, आत गेलो होतो तिथं सीतामैयाचे पायाचे ऊन होते आणि आता प्राचीन सीता रसोई किंवा मित्रांनो आपण पोचलेलो आहे आता जिथं सीतामैया वनवासाला आली होती त्यावेळेस जेवण बनवत होती, म्हणजे खायला बनवत होती त्याची रसोई. तिथं आलेलो आहे. तर चित्रकूट येथील आपण हनुमानगिरी या पर्वतावरील प्राचीन सीता रसोईला आलेलो आहे. मित्रांनो भांडणं झाली इथं, लाईनीलाच भांडणं झाले. आता सीता रसोई
मित्रांनो, तर हीच तीच रसोई आहे जिथं सीतामाईने 5/6/2ला जेवण बनवून घातलं होतं. तर तिथं फिरून आलो. तर चांगलं ठिकाण आहे, मन प्रसन्न झालं. मला सकाळी जरा वाटलं उगाच थांबलंय काय, पण ते हनुमानधारा आणि हे पाहिल्यानंतर मन प्रसन्न झालं. चला जाऊया पुढच्या ठिकाणी. मित्रांनो, तो उतरताना काही स्ट्रगल नाही आहे, आरामात उतरतोय आपण, काय अडचण नाही. जवळपास 600च्या जागी 800 शिड्या होत्या वरती सीता मंदिरापर्यंत जास्तोपर्यंत. तर चला जाऊया. मित्रांनो, तर फायनली पोहोचलोय. आता जराशी ऊन बिन आलं की क्लिअर दिसायला लागलं. कुठे ऊन, सूर्य कुठे आहे. तर इथं आपली गाडी घेऊन आता नेक्स्ट लोकेशनला जायचे. नेक्स्ट लोकेशन गुप्त गोदावरी गुफाला जायचे. चलो मित्रांनो, तर आता निघालोय गुप्त गोदावरी. इथनं काय असेल किलोमीटर, इथनं 15 किलोमीटर होतं, आता 13 किलोमीटर राहिले इथनं हनुमानदारापासून. बेसिक काय झालं माहिती का, मेन म्हणजे माझी जी चार्जिंगची ही होती ना, पॉवर बँक बरोबर आलेली केबल, फास्ट चार्जिंग केबल, तीच पडली. ती पडलेली तिथंच बराच वेळ होती, पण ते हॉटेलवाल्याने उचललीच नाही. कुणीतरी दुसऱ्याने उचलून नेली. मला म्हणतोय बहुत देर पडी थी पर मैंने नाही उठाई, खराब सोच के. आता काय एक केबल तर कमी झाली. मग ती केबल असली ना, मोबाईल कॅमेरा हे सगळं संगत चार्जिंगला लावता येत होतं. चला पाहूया, तरी घ्यायला लागेल केबल. आता लय खर्च, कसा बी खर्च येतो आधीमध्ये. चला आता इथनं गोदावरी, गुप्त गोदावरीला जायचे आपल्याला. मित्रांनो, ते आपल्या महाराष्ट्रातले भेटलेत. कुठले आहेत? नाशिकचे आहेत काय? थांबू तिथं थांबू. किती माकडं आहेत मित्रांनो, बघा, माकडच आहेत नुसती इथं. अजून मित्रांनो, तर गुप्त गोदावरी इथं आलेलं आहे. तर पाहू शकता गर्दी आहे. प्रयागराजला आलेले लोक इकडेच येतात बऱ्यापैकी, सगळीकडेच जातात. म्हणजे काशीला जातात, अजून ह्याला जातात, अयोध्याला जातात, आणि काही चित्रकूटला पण येतात. तर 2 व्हीलर जागापर्यंत जाते. तर मित्रांनो, आलोय गुप्त गोदावरी येथे ह्या ठिकाणी. तर चला जाऊया. पण इथं पहिले तिकीट नव्हते, तिकीट 50 रुपये म्हणतात. लाईन पण 3 ते 4 तासाला लागायला लागेल लाईनला. बघूया कसं होतंय. लाईनला लागायचं तर माझ्याकडे नियोजन नाही आहे काही. बघू, आज जाऊन अगोदर बघू द्या. आता निश्चित वस्त्र आले. इथं बी आंघोळ करतात गोदावरी पाण्यात. गुप्त गोदावरीच्या तिथं आले. घसा जाम झाला. परत आज मी प्रयागराजला जाणार आहे. जिथं थांबलो होतो तिथंच जाणार आहे सेक्टर 24 मध्ये. कारण तिथंच गेल्यावर अयोध्येला पण जाता येते आणि बनारसला जायचं असलं तर बनारसला पण जाता येते. तर इथं पाहू शकता, इथं गर्दी लागली. लय मोठी लाईन आहे. बेसिक तिकीट काढायला जेवढी लाईन आहे. 25 रुपये तिकीट आहे आणि दर्शनाला 4 तास लागतील असं म्हणतात. तर गुप्त गोदावरी तर आपण नाही दर्शन करत ना, म्हणजे लाईनला लागून दर्शन नाही करत. तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन दाखवतो कसं काय, त्याचे व्हिडिओ अवेलेबल. मित्रांनो, हेच ते जागा आहे तिथं प्रभू श्रीरामांना गोदावरी नदी गुप्तरित्या नाशिकमधनं गुप्तरित्या भेटण्यासाठी इथं आलेली. त्यामुळं इथं गुप्त गोदावरी म्हणून ठिकाणाला नाव आहे. तिथनं गोदावरी नदीचं पाणी येतं आहे आणि हे इथं लोक स्नान वगैरे करतात. लय गर्दी, प्रचंड अशी गर्दी. जवळपास मला कळलं की 4 तास लागतील, 3.5 ते 4 तास लाईनला लागतील. तुम्हाला थांबण्याची तयारी असेल तरच तिकीट घ्या असं त्यांनी सांगितलं आहे. पण तिकीट घेतल्यावर रिफंड होणार नाही असं पण सांगितलं आहे त्यांनी. तर चला जा, आता बघूया, विचार करतो, बसतो थोडा वेळ, निघतो मग इथलं. मित्रांनो, तर इथं आल्यावर मंदिर प्रशासनाकडून मेन तर सांगितलं जाते की कुणाला पैसे देऊ नका एक्स्ट्रा. 500 रुपये देऊन लगेच दर्शन होतं आहे असं काही नाही आहे. ते तुम्हाला फसवू शकतात. आणि दुसरं म्हणजे की गुफेत जायचा रस्ता बारीक आहे, त्यामुळं वेळ लागतोय. यायचा पण तोच आहे, जायचा पण तोच आहे असं सांगण्यावरून मला कळतंय. तर चला, मी तर निघतोय. मला तर लाईनमध्ये थांबायचे नाही आहे. महाराष्ट्रात कुठले? तुम्हाला पाहूनच मी वागलं. नाशिकचे होय.
झाली का आंघोळी मग कुंभमेळ्यात? अयोध्या रामबीम पाहिला का नाही? काशी आता माघारी निघाला काय? ओके ओके, मग चांगला एका ह्याच्यात राऊंड मध्ये सगळं फिरून काढलं तुम्ही. किती लोक आलेत? 50 लोक बस आले का? बरं बरं बरं, चला येऊ का मी? मित्रांनो बघा, म्हाताऱ्या कुताऱ्या सगळ्याचा आल्यात, म्हातारी माणसं सगळी आल्यात कुंभ. एका राऊंड मध्ये सगळं बऱ्यापैकी फिरून चाललेत. चला जाऊया आपण. ओके मित्रांनो, तो नाश्ता करायला थांबलोय. हेल्मेटलाच कॅमेरा, हेल्मेटच पकडून व्हिडिओ काढतोय. तर बेसिकली व्हिडिओ अपलोड करायचा होता इंस्टाग्रामला. त्यासाठी काय केलं, एक व्हिडिओ कॅमेऱ्यातनं फोनमध्ये ट्रान्सफर केला आणि मग तो अपलोड करतो. तोपर्यंत काय करायचं म्हणून पोहे खातोय. पाहू शकते पोहे मग अशी खाल्ले ते समोसे. ते मी तर ते शेवण ती काय मला आवडलंच नाही. ते पॅक समोसे खाल्ले मी, शेव तर तशी पॅक करून घेतली मी. तर चला आता खातो, व्हिडिओ अपलोड करतो, निघतो इथनं. आज परत प्रयागराजला जाईल मी मुक्कामाला. चला बाय बाय. मित्रांनो, तर चित्रकूटमधल्या मेन मंदिर कामतगिरी मंदिर इथे आलो आहे. इथं श्रीरामांचं मंदिर आहे. तर चला दर्शन घेऊया. अगोदर परिक्रमा मारायची 5 किलोमीटरची परिक्रमा आहे. 1.5 ते 2 तासाच्या आसपास वेळ लागते. जाऊया, तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे. आल्याला कुबेर कुंड आहे. त्यानंतर आदिमन कमदनाथ मुखर्जी भरत मंदिर आहे. जय सीताराम. मित्रांनो, हे मंदिर लागले एक जवळपास 1/2 किलोमीटर चालल्यानंतर श्री राम जानकी महल मंदिर. मित्रांनो, तर ही कामतगिरी हा डोंगर आहे, त्याला परिक्रमा मारायची. तर माझा काही विचार नव्हता, मला वाटलं मंदिर असेल तर तिथं दर्शन घेऊन माघारी येऊ. निकळ हे मंदिर नाही आहे, जागोजागी मंदिरासारखे. आणि 20 ते 25 म्हणजे 1/2 तासाचा टाईम लागेल असं म्हणले. ती बाई लोकल होती, ती म्हणली आम्ही 1/2 तासात मारतो. आप तेज चलोगे तो आधा घंटे में हो जाएगा. तर चला 1/2 तासात मारून टाकू. 1:10 झालेत आता. किती पोचतोय आपण. जागोजागी अशा मूर्त्या, शिवलिंग वगैरे खूप छान छान आहेत. लोक तिथं पाया पडतात. सॉरी, तर असं मंदिरं वगैरे पण आहेत. मेन पर्पज तर ह्याचं आहे की ह्याला परिक्रमा मारायची. पुढं आल्यावर भरतजनक मिलाप मंदिर आहे. आणि तिथं मित्रांनो, तर फायनली कामतगिरी पर्वताची परिक्रमा जवळपास 5 किलोमीटरची पूर्ण करून आता आम्ही गाडीपाशी पोचलच. चला जाऊया, लय काळायचंय. मित्रांनो, तर हे कामतगिरी द्वार आहे. मला समजा नाही काय हे मंदिर आहे मेन बहुतेक. हर हर महादेव. मित्रांनो, तर फायनली मला तर काय ही कामतगिरी म्हणून पर्वत आहे, तिथं प्रभू श्रीराम राहिले होते 11 वर्ष आणि 6 महिने. तर तिथं मला फक्त मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं, परिक्रमा नव्हती मारायची. पण रामाच्याच मनात होतं की ह्याच्याकडून परिक्रमा मारून घ्यायची. मंदिर मला सापडा नाही. मी चालतोय सापडा नाही. आणि पूर्ण 5 किलोमीटरचा राऊंड व्हायला आता तिथं इकडच्या साईडला सापडलं मंदिर. तिथनं मग 100 फूट आल्यावरच हे झालं. पण काय नाही वाटलं मला. 1 तासात 5 किलोमीटरची परिक्रमा मारून आलो आहे. आता इथले सगळे दर्शनं झालेत. फक्त देवाच्या मनात होतं म्हणून देवाने माझ्याकडून मारून घेतलं. नाही तर मी 1-2 जणांना विचारलं, त्यांना माहीत नव्हतं. ती म्हणे मंदिर नाही, याला फक्त येडा मारायचा असते. तर चला जाऊया आता इथनं. पण आता फायनली जे 4 मंदिराचे दर्शन म्हणजे जे ठिकाणं माझ्या ह्याच्या लिस्टमध्ये होती ती सगळी झालीत पाहून. आता आपल्याला आता परत प्रयागराजला जायचा विचार आहे माझा. कारण अयोध्याला जायचं असलं तर प्रयागराजवरनं जायला लागतं आहे. काशीला जायचं असलं तर प्रयागराजवरनं नाही जायला लागत. पण तेवढंच पडतं आहे. प्रयागराजवरनं गेलं, दुसरीकडनं गेलं तर तेवढंच पडतं आहे. बा अगोदर काय करायचे, मला फिल्टर पाण्याचे ही भरून घ्यायचे कॅन, फिल्ट्रेशन. मित्रांनो, लय हुडाकल्यानंतर फायनली एक फिल्टर प्लांट सापडलाय. 2 मिनिट हे बंद करतो. हेल्मेट काढतो. पैसे नाही घेतले. ते मालक होते, त्यांनी पैसे नाही घेतले पाण्याचे. 6 लिटर भरलं पाणी.
एक बाटलीने एक 5 लिटरचं कॅन पाहिलं. आता चला युटर्न घ्यायचं. थोडं पुढे गेलो मी, मला एका भाऊने बरोबर ॲड्रेस सांगितला होता. मला दिसलं पण होतं ही, पण मला वाटलं नसेल, पण दिसलं, बरं झालं भेटलं. पाणी पण चांगलं आहे, म्हणजे टेस्ट काही वेगळी नाही आहे. चला रोड क्रॉस करायला लई गाड्या आहेत. महाराष्ट्राच्या लई गाड्या आहेत तिथं चित्रकोटमध्ये. चलो बाय बाय, लय झाला कंटेंट. मध्य प्रदेश से किधर? प्रयागराज. कितने दिन हुए निकले हुए? 10 दिन हो गए क्या? वो अभी पहुंच जाओगे 2 दिन में? 7 तारीख को. मैं भी 10 दिन कुंभ प्रयागराज में ही था. मैं महाराष्ट्र से बाइक से आया था प्रयागराज. बाइक से आए? हाँ हाँ, मैं ऑल इंडिया घूम चुका हूँ ये बाइक से. ऑल इंडिया हो गया? हाँ हो गया हो गया. चलो अभी क्या पैदल ही जाने वाले हैं ना. मैं अभी मेरे को प्रयागराज ही जाना पड़ेगा, क्योंकि अयोध्या जाने का रोड भी प्रयागराज से, काशी जाने का रोड भी प्रयागराज से ही. हाँ पहले प्रयागराज जाओ उसके बाद. नहीं, मैं चित्रकूट आया था कल. प्रयागराज से चित्रकूट आया था, इधर पेट्रोल पंप पे रुका था. अब दर्शन हो गया, आज प्रयागराज में रुकूंगा, फिर कल काशी. कहाँ उसमें, कहाँ से हो? महाराष्ट्र से? पुणे पुणे. हाँ चलो आओ क्या भाई, आराम आराम करते करते जाना, कोई दिक्कत नहीं. अभी बहुत दिन है मेला. मित्रांनो जाम लागलाय, कशामुळे लागलाय काय कळा नाही. जाम बघा भाऊ, कशामुळे लागलाय जाम एवढा. मित्रांनो काल झालं होतं तसं परत झालंय, गाडी चालूच व्हाय नाही. लागेल गाडीला परत असं वाटतंय मला. 10 मिनटं थांबतो, 10 मिनटं. तो कधी इंस्टाग्राम पाहतो, काय यूट्यूब पाहतो, काय ते व्ह्यू आल्यात काय. तिथं काय ते ॲक्सिडेंट झालाय बहुतेक, काय झालंय. का थांबले एवढ्या गाड्यावर. पुढं तो पण दिसतो. चौकामुळे जाम झालंय बहुतेक. हेलो, वेयर आर यू फ्रॉम? किधर से? बँगलोर. नाईस टू मीट यू. प्रयागराजकडे चाललो होतो, तर कालच मला ऑब्झर्व झालं होतं की इथं जवळपास प्रयागराज इथनं 61 किलोमीटर आहे, आणि 61 किलोमीटर अगोदरच इथं पार्किंग म्हणून लिहिलेलं आहे. हे पाहू शकताय, प्रचंड मोठं ग्राउंड आहे, आणि तिथं पार्किंग कॅमेरा हेल्मेटलाच लावलेला आहे, काढला नाही, त्यामुळे असं वाटतंय प्रचंड मोठं ग्राउंड आहे, आणि तिथं पार्किंग म्हणजे मोनी अमावस्याला जी दहशत होती ना भाऊ, ती परत नाही होणार. कारण जवळपास 60 किलोमीटर अगोदरच सगळ्या 4 व्हीलर इथं पार्क करत होते, आणि इथनं चालत लावत होती लोकांना. आता ते वसंत पंचमीला पण एवढी गर्दी नव्हती झाली, मोनी अमावस्याची गर्दी वेगळीच होती, आणि त्यामुळंच तो जर सक्सेसफुल झाला असता तिथं बीड म्हणजे त्यात काही चेंगराचेंगरी नसती झाली ना, तर वसंत पंचमीला पण तेवढीच गर्दी झाली असती. चला आता जाऊया, जेवाय थांबूया कुठं तरी, आणि मग बघूया पुढची कारवाई काय होती. मित्रांनो काल जिथं थांबलो होतो तिथंच आज पण थांबलोय जेवायसाठी. चला जाऊया. मित्रांनो तर ह्याच्याकडे आता संपलंय म्हणते, आता जेवण नाही, जेवण दुपारीच होतं.
टाइम लागेल, समय लागेल समय. तर चला दुसरीकडे बघूया. चांगली हॉटेल सोडली का मी म्हटलं ह्याच्याकडे चांगलं होतं काल, इथं खावं होतं गंडलं इथं बाई. मित्रांनो तर जेवण करतोय आता. 12 संध्याकाळचे किती वाजले, 5:20 झाले. तर शेवभाजी आणि रोटी खातोय आणि मग जातो. मग डायरेक्ट जाऊन झोपायला तिथं जिथं आपण सेक्टर 24ला होतो ना तिथंच जाणं आहे थांबायला मी. मित्रांनो तर मॅप म्हणतंय 16 किलोमीटर राहिले, 35 मिनटं लागतात. 6:30 वाजता पोचायला. पोचल्यावर परत एकदा दवाखान्यात जातो. घसा अजून काय राहिला नाही आणि सर्दी बी झाली. तर चलो चलते. मित्रांनो तर मी प्राचीन सोमेश्वर मंदिर लोकेशन टाकलं होतं जे सेक्टर 24मध्ये. तर बरोबर सोमेश्वर मंदिरापाशी आलो आणि बरोबर टायमिंग एक्झॅक्ट टायमिंगला आलो आहे. 6:26 दाखवत होता, 6:26लाच पोचलो बरोबर. तर चला इथं 10 किलोमीटर आहे फक्त ही आपला टेंट. मित्रांनो तर परत आलो आहे महाकुंभ मेळ्यात. प्लेटचा रोड लागला. चला दवाखान्यात जातो अगोदर. घसा आलो इथं, पहिलं दवाखान्यात जातो. मित्रांनो तर परत हॉस्पिटलला आलोय. घसा काय राहिला नाही, सर्दी पण झालेली आहे त्यामुळं परत आलोय. त्या दिवशी गोळ्यांनी घेतलेल्या त्या परत आता घेऊ. मित्रांनो तर चला आता दाखवून आलोय दवाखान्यात. पण त्यांनी गोळ्या दिल्यात. आता त्यांनी आत्ता दिल्यात ते मी कंटिन्यू म्हणजे सगळा कोर्स पूर्ण करेल. मागच्या वेळेस ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या मी खाल्ल्याच नाहीत. 1 का 2च टाईम खाल्ल्या, त्यानंतर खाल्ल्याच नाही. आता सगळा कोर्स पूर्ण करेल मी. तर चला जाऊया. मित्रांनो तर आता असं हॉस्पिटल आहे, एकदम व्यवस्थित बनवलेलं आहे. आणि इथं जायचं आपल्या फिजी. मित्रांनो हे मोठे रिंगचे बोर्ड दिसतात का, त्याच्यामध्येच जन आश्रय. मी ज्या ह्याच्यावर झोपलो होतो ते हाय का नाही शिल्लक काय माहिती. ते कुणी बेड कुणी घेतलं का काय माहिती. मी ज्याच्यावर झोपत होतो ते बेड गर्दी तर नाही दिसत. अरे भाई और क्या हालचाल? आ गए आज फिर? अरे चित्रकूट से आया ना, काशी जाने के लिए फिर इधर ही आना पड़ा. मेरा जगह गया क्या? चल ह्याचं स्क्रीन गार्ड टाकलेलं तर पाहिजे लेन्सला. लेन्सचं ही फुटलंय, तुम्हाला दाखवतो काढतो. तेव्हा आजचे व्हिडिओ सगळे ग्लास फुटले. त्यामुळे आधी अर्धा व्हिडिओ ब्लर झालाय का दिसतोय सगळे. असं मला आता मोबाईलमध्ये घेतल्यावर कळलं. मी गोळ्या खातोय आता 4 आजारी. मित्रांनो तर खास म्हणजे खरं सांगायचं म्हणजे कपडे धुवायसाठी मी इथं आज आलो. आणि इथं कपडे धुवायची व्यवस्था होती. म्हणजे मी इतक्या दिवस होतो मला नाही कळलं. पण काय झालंय, ती पॅन्ट आहे ना ती किती दिवस घातली ही आता धुवायला टाकली. ती किती दिवस घातली तर खराब नाही होत. ही आज घातली ती लगेच एका दिवसातच खराब झाली. ती बी धुवा वाटती मला, पण वाळतेल का काय माहिती. सकाळ घालाय कपडे राहायचे नाही तर चला कपडे धुतो. चला 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 बाय बाय. मित्रांनो तर कपडे धुतोय आता. 2च ड्रेस आहेत मेन म्हणजे. नाही एक नाईट पॅन्ट आहे, एक पॅन्ट आहे आणि 2 शर्ट आहेत. तर तुला पटक्याच धुवून टाकतो. 2च मिनटं 10 मिनटं लागतील. चला बाय बाय. मित्रांनो तर खास म्हणजे खरं सांगायचं म्हणजे कपडे धुवायसाठी मी इथं आज आलो. आणि इथं कपडे धुवायची व्यवस्था होती. म्हणजे मी इतक्या दिवस होतो मला नाही कळलं. पण काय झालंय,
पॅन्ट ती पॅन्ट आहे ना ती किती दिवस घातली ही आता धुवायला टाकली, ती किती दिवस घातली तर खराब नाही होत. ही आज घातली ती लगेच एका दिवसातच खराब झाली. ती बी धुवा वाटती मला, पण वाळतेल का नाही काय माहित. सकाळ घालाय कपडे राहायचे नाही तर चला कपडे धुतो. चला 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 बाय बाय मित्रांनो. तर कपडे धुतोय आता. दोनच ड्रेस आहेत मेन म्हणजे नाही एक नाईट पॅन्ट आहे, एक पॅन्ट आहे आणि 2 शर्ट आहेत. तर चला पटक्याच धुवून टाकतो दोन. मित्रांनो तर परत मी प्रयागराजला आलोय आज. खोकला लय यायला लागलाय आणि तर गोळ्या बिया डॉक्टरकडे जाऊन आलोय. गोळ्या औषध पण दिलंय. परत प्रयागराजला आलोय कारण चित्रकूट वाराणसीला जायचं असलं तर प्रयागराजला यायला लागते आणि अयोध्येला जायचं असलं तर प्रयागराजलाच यायला लागत होतं. मग प्रयागराजला आलो, इथं मुक्काम केला. इथंच जे दवाखाना आहे सारखं आहे तिथं औषधं घेतलीत आणि आपल्या जनआश्रय गृहालाच मुक्कामाला आलोय. तर आजच्या दिवसात मी हनुमानदाराला एक गेलतो, गुप्त गोदावरीला एक गेलो होतो आणि काय ते पर्वत काय कामदगिरी पर्वत आहे ना, त्या पर्वताला एक परिक्रमा मारली होती मी. मला मारायची नव्हती बेसिकली, पण ते म्हणलं रामानीच माझ्याकडून मारून घेतली. मी नुसतं तिथनं फिरून येणार होतो पण चालत चालत गेलो. डायरेक्ट अख्खा 5 किलोमीटरचा येडाच मारून आलो. लोक चालली होती सगळी, तर 50 मिनिटातच झाला तेवढा येडा. तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करा. चला बाय बाय.